विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या सर्व विद्यार्थी मित्रांचं या प्लॅटफॉर्मवरती, आपल्या ज्ञानमय आय एस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. लक्षात घ्या, आता पुढे आपण ज्या पद्धतीने मागील वर्धा जिल्ह्याचा जो पेपर घेतलेला आहे त्याच अनुषंगाने लक्षात घ्या, आपण आपल्या आता नागपूर ग्रामीणचा हा पेपर घेणार आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आणि मित्रांनो, थोडी अभ्यासाची लेवल वाढवा, कारण या पेपरमध्ये काय झालेलं आहे की एमपीएससीला कंबाईन ग्रुप गट कंबाईन गट क 2018 जो ग्रुप सी चा पेपर झालेला होता पूर्वचा, त्यामधला जो पेपर आलेला आहे, जो प्रश्न आलेला आहे त्या पेपरमध्ये जसाच्या तसा विचारलेला आहे. तुम्हाला पुराव्यासहित दाखवेल की तो पेपर कुठला आहे, कोणत्या वर्षीचा आहे आणि कोणता प्रश्न आहे. तुम्ही स्वतः सुद्धा क्रॉस चेक करू शकता किंवा पडताळून बघू शकता. म्हणजे हे लक्षात घ्या, यावरून माझ्या लक्षात येत आहे की तुम्ही तुमची अभ्यासाची थोडी लेवल वाढवा रे, कारण तुम्हाला यश मिळणार आहे. पण पोलीस भरती करणारा मुलगा जो आहे तो पोलीस भरतीची तयारी जीवतोडून करतोय, पण तुमच्या कॉम्पिटिशनला एमपीएससीची मुलं येतात. तुम्ही बघा की ज्यांचं एज्युकेशन जरा हाय झालेलं आहे, हायर एज्युकेशन आहे, ते सुद्धा मुलं येतात आणि ते मुलं नक्कीच एमपीएससीची तयारी करणार आहेत. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जर समजा या पेपरला तुम्हाला ताकद लावा, किती मिळतात ते हार मानू नका. पुढचा टप्पा सुद्धा येणार आहे, आपले फडणवीस साहेबांनी घोषित केलेला आहेच. दिवाळीनंतर राहू शकेल तो सुद्धा, म्हणजे 2000 आता हे जर भरती आहे 25-26 तर ती 26-27 साठी असू शकतात. आलं लक्षात? त्यामुळे लक्षात घ्या, पण हार मानू नका. लगेच ज्या दिवशी तुम्ही ग्राउंड मधून बाहेर पडलेले असाल, एकतर तुम्हाला समाधान असेल स्कोर मिळालेला, तर तुम्ही पेपरची तयारीला सुरुवात करा. आलं लक्षात? एक, आणि जरी नसेल तरी पण तुम्ही पेपरच्या तयारीला अभ्यास सुरुवात करा, कारण जसं काही दिवस झाल्यानंतर लगेच तुम्ही ग्राउंडची तयारी करणारच आहे, पण सोबत पेपरची तयारी अजून वाढवा. म्हणजे याचा अर्थ मी असं म्हणेन की तुम्ही पोलीस भरतीचीच अभ्यासावरती डिपेंड राहू नका, तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये असेल त्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन करा, ऑफलाईन करा, किंवा आपली सुद्धा बॅच आहे, ऑफलाईन पण आहे, ऑनलाईन पण आहे, कंबाईनची तयारी करा. कारण लक्षात घ्या, दिवसेंदिवस यामध्ये ना अभ्यासाची पातळी जी आहे किंवा परीक्षेची काठीण्य पातळी वाढत चाललेली आहे. मग असं व्हायला नको की तुम्ही सर्व फिजिकल खूप चांगलं करता, तुम्हाला काही मुलांना आउट ऑफ सुद्धा पडतात, पण पेपरला फार कमी पडतं. तर असं व्हायला नको, कारण आज जरी विचार केला तर 50 मार्काचं फिजिकल आहे, पण तुम्हाला 100 मार्काचा पेपर आलेला आहे. आलं लक्षात? म्हणजे फिजिकल पेक्षा पेपरला वेटेज जास्त दिलेलं आहेच, पण फिजिकल सुद्धा 50 मार्काचं असेल तर ते सुद्धा वेटेज आहे तेवढं. पण लक्षात घ्या की नवीन मुलं येतात, नवीन त्यांचा अभ्यासू मुलं असतात, त्याच्यामुळे स्कोर जरा हाय वाढवत जात आहेत. म्हणून स्वतःची अभ्यासाची पातळी वाढवा, म्हणजे तुम्हाला पोलीस भरतीमध्ये तर होणारच तुमचं, तर काही काळानंतर डिपार्टमेंटल सुद्धा एक्झाम पीएसआय डिपार्टमेंटल देता आली पाहिजे, हा एक. आणि दुसरं नाही जरी तरी तुम्हाला बाहेरून ओपन मध्ये म्हणजे एमपीएससी मधून परीक्षा देऊन सुद्धा पुढे जाता आला पाहिजे. आलं लक्षात? म्हणून अभ्यासाची हीच वेळ असतात, थोडा विचार करा, कारण मी तुम्हाला देण्याचा थोडा जास्त प्रयत्न करतो. मी तुम्हाला असं एवढंच करून ठेवत नाहीये. ठीक आहे, ठीक आहे. काही मुलांना थोडं वाटत असेल खूप डीप मध्ये जातंय किंवा खूप जास्त करावं लागतं का, तर असं नाही. शेवटी मैदानावरती ज्यावेळेस तुम्ही पेपर सोडवणार ना, त्यावेळेस कळतं आपल्याला की खरंच थोडं डीप मध्ये जाणं गरजेचं. कारण हा जरी प्रश्न म्हणणार ना सुरुवातीला, बघा आता तुम्हाला हा प्रश्न दिसतोय, आपण यामध्ये एक 27 क्रमांकाचा प्रश्न आहे. हा नागपूर ग्रामीणचा पेपर आहे, बरोबर आहे. 27वा क्रमांकाचा प्रश्न, बरोबर आहे. आता हा प्रश्न जर बघाल तर त्यामध्ये तुम्हाला सहज लक्षातच येत आहे की याला ज्या वेळेस तुम्ही अभ्यास करणार किंवा याला ज्या वेळेस तुम्ही बघणार, तर नक्कीच ह्या प्रश्नाचा बघा ना तुम्हाला, म्हणजेच गुणवत्तेच्या आधारे, म्हणजे कार्बनच्या प्रमाणानुसार दगडी कोळशाचा जास्त करून, आलं लक्षात, तर कमीकडे गुणवत्तेकडे योग्य क्रम लावा हे म्हटलेलं आहे त्यांनी. आलं लक्षात? जास्त करून कमीकडे. म्हणून एक लक्षात घ्यायचं, त्याचे प्रकार आलेले आहे, बिटुमिनस, लिग्नाइट, अँथ्रासाइट, पीठ. आलं? म्हणजे यावरून एक लक्षात ठेवा की स्वतःला तुम्हाला कसं जायचंय आणि कशा पद्धतीने अभ्यास करायचा. आलं लक्षात? चला आपण पुढे. स्वतःला फक्त असं कॉम्प्रेस करू नका, थोडं स्वतःला असं थोडं एक्सपांड करा. म्हणजेच काय, आपण एकचा विचार करतो तेव्हा अर्ध मिळतं आपल्याला, आणि जर तुम्ही अर्ध्याचा विचार कराल तर किती मिळणार, तळाशी राहणार. म्हणून तसं नाही, एकचा विचार करा. म्हणजे तुमचं पोलीस भरती तर होईलच, इतरही ज्या परीक्षा होणार आहे त्याही परीक्षेमध्ये होईल. आणि आता तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घोषित केलेलं आहे की तलाठी सुद्धा परीक्षा किंवा इतरही परीक्षा ज्या आहेत सर्व परीक्षा आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेणार आहे. म्हणून सर्व विद्यार्थ्यांकरिता मी एकच म्हणतोय, एकच उपाय आहे त्यावरती की कंबाईनची तयारी करा, म्हणजे तुम्हाला सर्व विषय कव्हर होईल त्यामध्ये. आलं लक्षात? चला बघ, ठीक. पुढे आता येतो आपण, हा प्रश्न क्रमांक जो 27 आलेला आहे त्यावरून एक लक्षात घ्या की कार्बनच्या गुणवत्तेनुसार त्यांनी म्हटलेलं आहे की चारही प्रकार, आता चारही प्रकार जर विचार केले तर त्यामध्ये लक्षात घ्या आपण कशा पद्धतीने येतोय. मग त्याला आता एक्सप्लेन करतो आपण.
बघा आता दगडी कोळसा. आता आपण दगडी कोळसा जर म्हटलं आपण, तर दगडी कोळसा आधी सापडतो कुठे? तर बघा, दगडी कोळसा आज विदर्भामध्ये जर सर्वात जास्त मिळत असेल तर वर्धा प्राणहिता खोऱ्यामध्ये. म्हणजे आपण जर समजा विचार केला तर वर्धा न म्हणता त्याला प्राणहिता नदीची जे प्राणहिता खोऱ्यामध्ये आहे ना, त्यामध्ये मिळतं. मग आता प्राणहिता नदी कुठे येलेलं असेल तर हा पूर्व विदर्भामध्ये तुम्हाला विचारलेला आहे. ठीक आहे, पूर्व विदर्भ. मग हे प्राणहिता नदीचं पूर कशामुळे तयार होतं? तर वर्धा आणि वैनगंगा नदीचं मिळून तुम्हाला ह्या दोन्ही नद्याचा विचार केला तर हा मिळून तुम्हाला वर्धा आणि वैनगंगा नदी तयारचं खोरं तुम्हाला तयार होऊन जातं प्राणहिता खोरं म्हणून. आलं लक्षात? पुढे बघा आता आपण त्याच्या प्रकारावरती येऊ. त्याचे पहिला प्रकार जे पडतात हे सर्व प्रकार येतात. त्यातला पहिला प्रकार आहे तोच म्हणजे अँथ्रासाइट. पहिला प्रकार आलेला आहे तो अँथ्रासाइट. मग अँथ्रासाइटचा विचार केला तर मग काय सर्वात जास्त कार्बन. मग याच्यामध्ये दोन प्रश्न होतो की सर्वात जास्त कार्बनचं प्रमाण असणारा कोळशाचा प्रकार खालीलपैकी कोणता ते ओळखा. आलं लक्षात? किंवा सर्वात कमी कार्बनचं प्रमाण असणार किंवा निकृष्ट दर्जाच्या कोळशाचा प्रकार कोणता मानला जातो तो सुद्धा ओळखा. असा एक प्रश्न तयार होतो यामध्ये. मग त्यामध्ये लक्षात घ्या आता पहिला प्रश्न कसा येईल आपला. त्यामध्ये आता यामध्ये 90% पेक्षा जास्त असते कार्बन कार्बन किंवा 90% प्रमाण. यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 90% असतं. आलं? मग यामध्येच काय हा कसा असतो तर यामध्ये धूर कमी करणारा असतो. हा जाळला ना तरी यामध्ये कमी त्याचं प्रदूषण कमी होणार. आलं? मग हा धूर कमी करणारा धूर कमी करणारा असतो. हा एक म्हणजे प्रदूषण कमी करणारा. आणि त्यासोबत त्याचा वापर कुठे होतो तर लोह आणि स्टील पोलाद जो स्टील उद्योग असतो ना तर त्यामध्ये होऊन जातं. लोह आणि स्टील उद्योगामध्ये, बरोबर, किंवा स्टील आणि लोह उद्योगामध्ये याचा वापर होऊन जातो. मग यामधून तुम्हाला तीन उत्तर मिळतात. एक तर म्हणजे कार्बन मिळालेलं आहे, दुसरं याचा उपयोग म्हणजे काय त्याचं स्वरूप आहे धूर कमी करणारा ते मिळालेलं आहे, आणि त्याच्यासोबत स्टील लोह उद्योगासाठी वापर होतो त्याचं ते पण मिळालं तुम्हाला उत्तर. आलं लक्षात? पुढे बघू आपण. आता येतो बिटुमिनस हा दुसरा प्रकार. लक्षात घ्या बिटुमिनस काय सांगतो आपल्याला यामध्ये किती प्रमाण असेल. बिट्युमिनस आलं. आता यामध्ये ना अँथ्रोसाइट पेक्षा थोडा कमी मिळते. आलं लक्षात? नक्कीच कमी येणार आहे. पुढे लक्षात घ्या कार्बनचे प्रमाण 70 ते 90% असतं. आलं लक्षात? कार्बन चे प्रमाण 70%. आलं लक्षात? म्हणजेच यामध्ये त्यांनी काय म्हटलं 70% ते 90% असतं. म्हणजे अँथ्रोसाइट पेक्षा दुसऱ्या क्रमांकाला येऊन थांबतो. याचा वापर हा सुद्धा कसं असतं ना हा धूर आणि राख जास्त करतो. हा धूर व राख जास्त धूर व राख जास्त प्रमाणामध्ये करतोय. त्यासोबत याचा उपयोग डांबरासाठी जर रस्त्यावरती आपले रस्ते बनतात ना डांबराचे तर त्यामध्ये हा प्रकार वापरला जातो. ठीक आहे, त्याचा उपयोग येतो डांबरासाठी. आलं? डांबरासाठी याचा वापर केला जातो. त्यासोबतच लक्षात घ्यायचं हा उष्णता ज्या ठिकाणी उष्णता आणि ऊर्जेचं काम असतं ना तर उत्पादनामध्ये त्या ठिकाणी वापरला जातो. असं आपण म्हणू शकतो की औष्णिक विद्युत केंद्रामध्ये ज्या ठिकाणी वीज तयार केली जाते त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ऊर्जेचं प्रमाण जास्त असेल किंवा ऊर्जा ज्या ठिकाणी जास्त वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला हा धुराचा वापर केला जातो. आलं लक्षात? म्हणजे लक्षात घ्या उष्णता व ऊर्जा उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो. उष्णता व ऊर्जा उत्पादनामध्ये याचा वापर केला जातो. आलं? आता बघा तिसरा प्रकार कोणता आलेला आहे तो लिग्नाइट. ठीक आहे, त्यामध्ये किती प्रमाण आलेलं असेल हे प्रत्येक मुद्दा लिहून ठेवत चला तुमच्याकडे. आलं? कुठल्याच विद्यार्थ्याला परत तुम्हाला जास्त काही क्लासमध्ये गुंतात पडू नका. आलं लक्षात? मी जेवढं द्यायचं आहे देण्याचा प्रयत्न करतोय ते तेवढं देतोय. म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी काही विद्यार्थ्यांनी क्लास केला असेल किंवा नसेल केला तर ह्या फायदा सर्वांना झाला पाहिजे ह्या उद्देशाने मी देतोय. म्हणून प्रत्येकाने काय करायचं की तुमच्या पद्धतीने तुमचे आहे त्या ठिकाणी तुमच्या नोट्स जे काय असेल त्यामध्ये ऍडिशन होत असेल तर ऍडिशन करा. जर क्लास कुठे केला नसेल तर जेवढं देतोय तेवढं व्यवस्थित करा, तुम्हाला फायदा होईल. आलं लक्षात? पुढे बघा. आता येतो लिग्नाइट. यामध्ये कमी असेल 45 ते 70% कार्बन
45% ते 70% कार्बन यामध्ये असतो. आलं लक्षात? 45% ते 70% कार्बनचं प्रमाण यामध्ये. यासोबतच हा त्यापेक्षा सुद्धा धूर जास्त करतो. बिटुमिनस पेक्षा सुद्धा लिग्नाइट हा धूर जास्त करतो. आलं? धूर जास्त करतो. याचा अर्थ प्रदूषण सुद्धा जास्त करत असेल, धूर जास्त करता येतात. आता येतो पीठ आणि चौथा येतो पीठ हा प्रकार. आता याच्यामध्ये किती असेल लक्षात घ्या. आता यामध्ये जर विचार केला ना तर 45 ते 70% आलेला असेल तर हा 40 पर्यंत याच्यात कार्बन आढळतो. आलं? म्हणजेच कार्बनचं प्रमाण हे 40% कार्बन यामध्ये येतं आणि सर्वात निकृष्ट दर्जाचं म्हटलं जातं. ठीक आहे? निकृष्ट दर्जा म्हणजे एकदम लो क्वालिटीचा दर्जा हा कार्बन या प्रमाणामध्ये आलेला असतो. आलं लक्षात? पीठ म्हणजे हे झाले तुम्हाला चारही कोळशाचे प्रकार. आता यामध्ये जर समजा कसाही प्रश्न आलेला असेल तरी तुमचा निघणार, कारण एक प्रश्न मला वाटतं की मुंबईला की काहीतरी पेपरला आलेला आहे, बहुतेक जिल्हा आठवत नाहीये, पण त्यामध्ये विचारलेला आहे की कोळशासाठी कोणते खोरे, नदी खोरे प्रसिद्ध आहे, किंवा असा आलेला तो की वर्धा वैनगंगा खोरे किंवा प्राणहिता खोरे हे कशासाठी प्रसिद्ध आहे, समृद्ध मानलं जातं, तर त्यामध्ये दगडी कोळसा आहे. आलं लक्षात? किंवा तुम्ही जर तुमचा इतर प्रश्न चाळत असेल तर त्यामध्ये तुम्हाला येणार. ठीक आहे, पुढे बघा. ठीक आहे, आता येतो प्रश्न क्रमांक 28. हा काय सांगतो आपल्याला ते बघा. ठीक आहे, आता एक लक्षात घ्यायचं, यांनी काय केलेलं आहे की स्त्रियांपैकी कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा, आलं की त्यामध्ये काय म्हणू शकतो आपण, पहिली रात्रशाळा सुरू केलेली. आलं बघा, कोणत्या स्त्रीने विदर्भातील स्त्रियांकरिता पहिली रात्रशाळा सुरू केली असं म्हटलंय त्यांनी. बरोबर? त्यामध्ये तर तुम्ही लक्षात घ्या. आता येतो पंडिता रमाबाई, बैनाबाई चौधरी, आनंदीबाई जोशी आणि जाईबाई चौधरी. या प्रश्नाचं उत्तर आता एलिमिनेट जर करायला गेलं तर कसं येतं, उत्तर जर बघितलं तर जाईबाई चौधरी येतं यामध्ये. आलं? जाईबाई चौधरी आहे. त्यानुसार लक्षात घ्यायचं की आता पंडिता रमाबाईंनी काय केलं, आनंदीबाई जोशींनी काय केलं, बहिणाबाई चौधरींनी काय केलेलं आहे आपली, आणि शेवटी जाईबाई चौधरी यांनी सुद्धा कार्य कशा पद्धतीने केलं हे सर्व आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. चला आता पुढे. हा एक एक. आणि मित्रांनो, तुम्हाला एवढ्या आपण मेहनतीने आम्ही व्हिडिओ देतो. आता काही दिवसांनी गणिताचे सुद्धा व्हिडिओ येणारच आहे तुम्हाला, बरोबर? गणित, मराठी, कशा पद्धतीने जे, आणि त्यामध्ये जे महत्वाचे आहे, जे तुम्हाला अवघड जाते ते प्रश्न एक्सप्लेन करून देणार. ठीक आहे, मॅडम तुम्हाला एक्सप्लेन करून देणारच आहे, मी देणार ना, माझ्याकडे फक्त जीएस आहे. पण एक लक्षात घ्या, तुमचं कमेंट एकाही विद्यार्थ्याची येत नाही, जरा थोडं कमेंटद्वारे कळवत चला रे, तुम्हाला कसं हवंय, तुम्हाला गणित पाहिजे, कुठला प्रश्न हवाय, कोणत्या पेपर मधला. जर समजा तुम्ही जर देणार, माहिती घेणार असेल किंवा तुम्ही जर कळवणार असेल तरच कळणार आहे आम्हाला, कारण कुठलाच विद्यार्थी बरेच बघतोय ना, तुम्ही व्ह्यूज बघता येतात, बघत आहे व्हिडिओ, पण कमेंट्स कोणी करत नाही. पण थोडं कळवत चला जरा तुमचं मत, कारण काय होतं ना, एनर्जी मिळतं नाही तुम्हाला, आम्ही देतोय, पण तुम्हाला जे देतोय ना, थोडं तुमच्याकडून तेवढीच एक अपेक्षा करतो की कमेंट देत चला, कारण तुम्हाला कसं वाटतं, काय वाटतं, तुम्हाला काय हवं, काय नाही, खरंच तुम्ही हॅपी आहे का आम्ही जे देतोय त्यावरती, हे कशाद्वारे कळणार आहे? तुमचा एक मत, फक्त एक मत मागतोय एका कमेंट्सद्वारे आलं, की तुझं मत फक्त व्यक्त करा. आलं? उगीच काही वायफळ नका, द्यायचं असेल ना एकदम व्यवस्थित प्रामाणिकपणे सांगा. आणि काही चुकत जरी असेल, काही तुम्हाला हवं असेल की नाही सर आम्हाला अजून अशा नाही अशा पद्धतीने हवंय, नक्की देण्याचा मी सांगण्याचा प्रयत्न करेल. आलं लक्षात? ठीक आहे, चला. ठीक. आता लक्षात घ्या, पंडिता रमाबाई. आता पंडिता रमाबाई यांनी काय केलेलं आहे ते लक्षात घ्या. सुरुवातीला लक्षात घ्या, यांचा जन्म हा 23 एप्रिल 1858 रोजी झालेला आहे. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी झालेला, बरोबर आहे? हा एक. दुसरा मुद्दा येतो की यांनी काय काम केलेलं असेल तर लक्षात घ्या, यांनी ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारलेला आहे. आलं? यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकार केलेला आहे. आलेलं? हा एक. त्यानंतर लक्षात घ्यायचं की ख्रिश्चन धर्म, आणि पुस्तकं कुठली कुठली असेल तर यांनी बघा 2 पुस्तकं आलेले, एक स्त्री धर्मनीती, आलं पुस्तके,
आलेलं आहे की यांनी स्त्री धर्मनीती आलेलं आहे. हे पुस्तक मराठीमध्ये आलेलं आहे. कोणत्या भाषेत असेल तर हे मराठीमध्ये आलं लक्षात. आणि दुसरं पुस्तक येत आहे उच्चवर्णीय हिंदू स्त्री, ते इंग्रजीमध्ये येत आहे. उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे पुस्तक येत आहे इंग्रजीमध्ये. आलं लक्षात. म्हणजे दोन भाषेमध्ये आलेलं असतात. यानुसार एक लक्षात घ्यायचं. आता हे पुस्तक झालेलं आहे. परत तुम्हाला एक प्रश्न येतो एखाद्या वेळेस किंवा विचारू शकते की सदन की यांनी एक प्रकारे संस्था उभ्या केलेल्या होत्या ज्या अनाथ मुलींसाठी असू द्या, स्त्री, आणि यांचं काम स्त्रियांसाठी होतं. ठीक आहे. महिला, मुली जे अनाथ होत्या ना त्यांच्यासाठी काम करायचे. तर आता लक्षात घ्या, त्यांचे 3 सदन येतात: शारदा सदन, सेवा सदन आणि मुक्ती सदन. तर हे तीनही सदन लक्षात घ्यायचं. कोणतं सदन हे कशासाठी होतं त्यामुळे तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या व्यवस्थित. तर बघा आता येतो इथे पहिलं येतो शारदा सदन. आलंय शारदा सदन. आता लक्षात घ्या, हे शारदा सदन कोणासाठी असेल तर विधवा आणि गरीब मुलींना शिक्षण देण्यासाठी. विधवा व गरीब मुलींना शिक्षण देण्यासाठी. आलं लक्षात. विधवा व गरीब मुलींना शिक्षण देण्यासाठी शारदा सदन. सेवा सदन येतंय. आलं लक्षात. तर सेवा सदन लक्षात घ्या, निराधार आणि अनाथ महिलांना आधार देण्यासाठी. बरोबर आहे. किंवा त्यांना आश्रय, व निराधार व अनाथ महिलांना निराधार व अनाथ महिलांना आश्रय देण्यासाठी. आणि तिसरं येतं ते मुक्ती सदन. कारण हे मुक्ती सदन येतंय की त्यामध्ये दुष्काळग्रस्त भागातील ज्या विधवा आणि अनाथ मुलींसाठी काम करायचं आहे. म्हणजे दुष्काळग्रस्त भागातील दुष्काळग्रस्त विधवा आणि अनाथ दुष्काळग्रस्त विधवा आणि अनाथ स्त्रियांसाठी, महिलांसाठी हे काम करत होतं. त्यावरून लक्षात घ्यायचं की यांनी काम कसं केलेलं असेल. आता एक लक्षात घ्या, शारदा सदन हे त्यांनी 1889 ला सुरुवात केलेलं आहे. आलं 1889 ला. आणि दुसरं येतच त्यामध्ये सेवा सदन येतं 1908 ला सुरुवात केलेली दिसते तुम्हाला. ठीक आहे. आता यावरून एक लक्षात घ्यायचं की तुम्हाला विचारलेलं आहे, इतरही कुठल्या ना कुठल्या जिल्ह्याला विचारलेलं आहे. तुम्ही एकदा फक्त प्रश्न पुढचे चाळा. तुमच्याकडे प्रश्नसंच असेलच, आणि जर नसेल तर मला सांगा, मी अवेलेबल करून देतोय तुम्हाला प्रश्नसंच. ठीक आहे. पूर्ण म्हणजे जे 80 ते 85 प्रश्नाचा सेट आहे त्यामध्ये तुम्हाला चालक पण आलेला आहे, SRPF पण आहे, लोहमार्ग पण आहे, सिटी पोलीस आहे आणि ग्रामीण पोलीस आहे. त्यामध्ये सर्व आलेले आहे लोहमार्ग सहित. पण त्यामध्ये तुम्हाला 80 ते 85 दरम्यान आहे. मला लक्षात येत नाहीये, 2 स्पायरल होत आहेत. किती पडेल तर मी तुम्हाला सांगेन. जर हवं असेल तर खाली तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल नंबर, किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहेच. आले तर त्यानुसार लक्षात घ्यायचं. तुम्ही त्या नंबरवरती फोन करून विचारू शकता किती पडेल ते. आलं लक्षात. आणि जर जवळपास राहत असेल तुम्ही, नागपूर शहराच्या जवळ असेल किंवा नागपूर शहरामध्ये असेल तर विद्यार्थी कशा म्हणजे सरळ फोन करून यायचं आणि विचार, किंवा आधी फोन करायचा अवेलेबल आहे की नाही, नंतरच तुम्ही येण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. चालेल. म्हणजे जे मी पेपर घेत आहो आता स्क्रीनवरती हेच पेपर तुम्हाला देणार. ठीक आहे. म्हणजे त्यानुसार तुमचा एक सराव होणार. ठीक आहे. आता पंडिता रमाबाई झालेले. आता येतो दुसरा एक प्रश्न, दुसरा पर्याय येतो आनंदीबाई जोशी. ठीक आहे. आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी काय सांगता आपल्याला ते बघा. ठीक आहे. यासोबतच आता आनंदीबाई जोशीचा जन्म झालाय तो 1865 ला, म्हणजेच 31 मार्च 1865 जन्म. 31 मार्च 1865 ला झालेला. 31 मार्च 1865 ला यांचा जन्म झालेला असतात. यांनी काय केलं, आता आनंदीबाई जोशी जर म्हणाल तर ही पहिली महिला डॉक्टर येतात. बरोबर आहे. ही याचं एक लागतं की पहिली महिला डॉक्टर.
यांच्या पतीचं नाव गोपाळ, बरोबर आहे. यांच्यावरती एक मूवी पण आलेला आहे आनंदी गोपाळ म्हणून, तो पण एक लक्षात ठेव, विचारू शकतात कधी. आलं. आणि यांचं नाव जन्माच्या वेळी यमुना ठेवण्यात आलेलं होतं. आलं. जन्माच्या वेळी यांचं नाव आलं. जन्माच्या वेळी नाव यमुना आलं. जन्माच्या वेळी नाव यमुना. आणि यांचं निधन कशामुळे, तर क्षयरोगामुळे. डॉक्टर असून सुद्धा यांचं क्षयरोगामुळे निधन झालेलं आहे. यांचं निधन क्षयरोगामुळे झालं, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. क्षयरोगामुळे यांचं निधन झालेलं. यासोबत लक्षात घ्यायचं, आता ह्या कुठे, जर समजा पुण्यामध्ये तुम्हाला शनिवार पेठ म्हणून आहे, तिथे त्यांचा वाडा आहे आनंदीबाई जोशी, तिथेच त्यांचा जन्म झालेला आणि तिथेच त्यांचं निधन पण झालेलं आहे. तिथे जर जाल तुम्ही कधी पण जाताना तर तुम्हाला बोर्ड दिसतो तुम्हाला. ठीक आहे. तर त्यामुळे लक्षात घ्यायचं. पुढे आता लक्षात घ्या की बहिणाबाई चौधरी, आता ह्या कोण होत्या त्या सुद्धा बघा. मी एक एक पर्याय तुम्हाला, प्रश्न तर एक्सप्लेन करतच आहे, त्यासोबत पर्याय सुद्धा एक्सप्लेन करून देतोय, म्हणून वेळ लागतो मित्रांनो. आणि प्रत्येक मुद्दा लिहून घेत चाल. बहिणाबाई चौधरी. ठीक आहे. आता लक्षात घ्या, ह्या बहिणाबाई चौधरी ह्या आहे खानदेशातल्या, म्हणजे जळगाव जिल्ह्यामधल्या. ठीक आहे. यांचा जन्म जर विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये 24 ऑगस्ट 1880 ला झालेला होता, बरोबर. यांचा जन्म 24 ऑगस्ट 1880 ला झालेला दिसतो तुम्हाला. ठीक आहे. जिल्हा जळगाव. ठीक आहे. यांचं त्या विद्यापीठाला, म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला यांचं नाव पण देण्यात आलेलं आहे, बरोबर. विद्यापीठाला नाव जसं विचारू शकतात, एक त्या जिल्ह्याचा जर कोणी पेपर देत असेल तर बहिणाबाई चौधरी चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ. ठीक आहे. आणि तुम्ही स्वतः काय करायचं, जसं या विद्यापीठाला नाव, म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला नाव बहिणाबाई चौधरी यांचं देण्यात आलेलं आहे, तर इतरही विद्यापीठांना, कोणत्या विद्यापीठांना कोणाकोणाचं नाव देण्यात आलेलं आहे ते नक्की बघा. आलं लक्षात. कधी विचारू शकतात, जोडायला लावा. किंवा तुम्ही जर त्या जिल्ह्याची तयारी करत असेल तर समजा आता हा मुद्दा जरी नागपूर ग्रामीणला विचारलेला आहे, पण जर जळगावला जर समजा कोणी पोलीस भरतीची तयारी करत असेल त्या विद्यार्थ्याला, आणि जळगाव जिल्ह्याच्या जर पेपरमध्ये हा जर मुद्दा विचारला तर काही चूक नसणार आहे, कारण त्या त्या जिल्हा विशेष मध्ये तुम्हाला येऊन थांबणार आहे, बरोबर आहे. म्हणजे जसं मग परत पुणे जिल्ह्यामध्ये सावित्रीबाई फुले विद्यापीठ नाव देण्यात आलेलं आहे, जसं रामटेक मध्ये नागपूर ग्रामीण मध्येच येतो, किंवा नागपूर ग्रामीणच्या पेपरला, सिटीला असू द्या की ग्रामीणला असू द्या, रामटेकचं नाव विचारू शकतात, कवी कालिदास. आलं लक्षात. त्यानंतर परत तुम्हाला विद्यापीठाचं नाव, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अमरावती विद्यापीठाचं नाव संत गाडगे महाराज. म्हणजे असं इतरही जिल्ह्यांचे नावं, इतरही विद्यापीठांचे नावं काय काय आहे त्या त्या जिल्ह्यामध्ये ते विचारू शकतात, त्यांना तुम्ही नाकारू शकत नाही. आलं लक्षात. त्यामुळे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. पुढे बघायचं, यांचं एक गाणं पण, म्हणजे असं काव्य म्हणता येईल, कविता. कुठल्याही शाळेत न गेलेली व्यक्ती आज आपल्याला पीएचडी करायला भाग पाडत आहे. म्हणजे विचार करा, समजदारी, यांचं शिक्षण किती होतं, काहीच नाही. मग जनाबाई सुद्धा, आणि ह्या बहिणाबाई. मग यांचं एक गाणं आहे, यांचं कविता आहे, त्याला काव्याचं स्वरूप दिलेलं आहे. ठीक आहे. यांची कविता, काव्य. लक्षात. अरे संसार संसार, तुम्ही ऐकलं असेल प्रत्येकाने, युट्यूबला आहे, एकदा टाकायचं. अरे संसार संसार, जेव्हा तवा चुल्यावर, जेव्हा हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. प्रत्येक शब्दामध्ये त्यांची जीवन गाथा दिलेली आहे. प्रत्येक महिलेचं दुःख आहे. कुठलीच महिला किती पण मोठी असू द्या, काय शेवटी त्यांना जोपर्यंत हाताला चटके मिळणार नाही तोपर्यंत भाकर मिळणार नाही, कारण जेव्हा ताव्यावरती तेव्हा गरम होतं तेव्हाच मिळतं ना. म्हणून ह्या गाण्याचं स्वरूप, एकदा हे गाणं म्हणते, कविता आहे, याला गाण्याचं स्वरूप दिलंय, याला संगीत देऊन. तर लक्षात घ्यायचं, गुगल युट्यूबला ऐकून घ्या, सुंदर आहे. की या व्यक्तीने लिहिलेलं, की जे व्यक्ती कुठल्या शाळेत नाही गेली त्या व्यक्तीने. शेवटचं येतं, आणि त्या प्रश्नाचं उत्तर आहे ते जाईबाई चौधरी. आता त्या कोण होत्या, त्या कशा पद्धतीने आलं ते लक्षात घ्या. जाईबाई चौधरी. जाईबाई चौधरी, ते लक्षात घ्या. आता काय म्हणतात, तर यांचा जन्म जर म्हणाल तर तारीख मिळालेली नाही मला. त्यांचा जन्म उमरेडमध्ये, नागपूर तालुक्यामध्ये, नागपूर जिल्ह्यामध्ये येतो. ठीक आहे. जन्म उमरेड, नागपूर या ठिकाणी. ठीक आहे.
आता या पहिल्या दलित हमाल सुद्धा म्हणू शकतो आपण यांना, पहिल्या दलित मुख्याध्यापिका सुद्धा आहे आणि पहिल्या दलित शिक्षिका सुद्धा आहे, स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या सुद्धा ह्या पहिल्याच आहे. यांच्यामध्ये का पहिल्या कुठे कुठे शब्द येतो तो बघू आपण आता. लक्षात घ्या, यांचा शब्द पहिल्या कुठे कुठे येऊन थांबतो. प्रत्येक गोष्टीमध्ये ह्या पहिल्या आहे. पहिल्या स्त्री आलं तर बघा आता कुठे एक दलित मुख्याध्यापिका, आलं पहिल्या मुख्याध्यापिका आहे, पहिल्या दलित मुख्याध्यापिका. त्याचमुळेच एक दलित स्त्री हमाल सुद्धा त्यांनी कुलीचं काम केलेलं आहे, हमाल किंवा कुली. आलं लक्षात, त्यांनी ते सुद्धा काम केलेलं आहे. त्यासोबतच त्या दलित स्त्रीवादी चळवळीच्या एक नेत्या सुद्धा होत्या, दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या, दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या. आले लक्षात, त्यावरून एक लक्षात घ्यायचं. आणि पहिल्या दलित त्या कार्यकर्त्या सुद्धा होत्या, बरोबर, दलित कार्यकर्त्या. विचार करा, पहिल्या स्त्रीमध्ये म्हणजे पहिलं नाव यांना कुठे कुठे लागतात, मुख्याध्यापिका पहिल्या म्हणजे याचा अर्थ शिक्षिका पहिल्या, स्त्री हमाल पहिल्या म्हणजे मजुरी सुद्धा त्यांनी केलेली आहे, ह्या पहिल्याच होत्या. त्यासोबतच दलित स्त्रीवादी चळवळीच्या नेत्या सुद्धा होत्या त्या, आलं लक्षात. आणि त्यानंतर दलित कार्यकर्त्या सुद्धा होत्या. म्हणजे लक्षात घ्या, म्हटलं इथे आपण करण्याकरता पहिल्या स्त्री हमाल लावू शकतो, म्हणू शकतो आपण त्यांना, तसं म्हणण्याऐवजी पहिल्या स्त्री हमाल किंवा आपण कुली, की ज्या शेवटी परिस्थिती असायची त्या काळामध्ये, शेवटी ते काम करण्याला त्यांना भाग पडलेलं होतं, पण त्यांनी हार मानली नाही. तेव्हाचाच इतिहासामध्ये त्यांचं नाव आलेलं आहे, ते लक्षात घ्यायचं पुढे. आणि यांनी काय केलं, विदर्भातील, कारण हा त्यांचा जन्म कुठल्या विभागामध्ये झालेला, हा नागपूर विभागामध्ये आहे ना, मग त्यांनी काम केलेलं दिसतं आपल्याला पुढे. बघा आता तिथे की विदर्भातील दलित आणि कष्टकरी, विदर्भातील दलित आणि कष्टकरी, विदर्भातील दलित आणि कष्टकरी, मला लक्षात, कष्टकरी स्त्रियांसाठी, विदर्भातील दलित आणि कष्टकरी स्त्रियांसाठी शिक्षणासाठी पहिली रात्रशाळा चालवली त्यांनी, पहिली रात्रशाळा चालवली, पहिली रात्रशाळा चालवली. हे लक्षात घ्यायचं की यांनी सुरुवातीलाच, लक्षात घ्या, पहिली रात्रशाळा स्त्रियांसाठी शिक्षणासाठी, हे लक्षात घ्या. ठीक आहे, चला पुढे बघा आपण. म्हणजे प्रश्नाचं उत्तर मिळालं, एक नाही तर तुमचे चारही ऑप्शन मी क्लिअर केलेले. पुढचा प्रश्न, पुढचा प्रश्न येतो 29. हा काय सांगतो ते बघा आता. नीती आयोग या संघटनेचे पूर्ण नाव काय आहे? आधी नीती आयोग काय आहे ते महत्वाचं आहे, त्याचं रूपांतर कसं झालं ते महत्वाचं आहे, आणि त्याच्यानंतर पुढचं काय आलेलं असेल ते महत्वाचं. ठीक आहे, पुढे बघू आता आपण. प्रश्न क्रमांक 29 काय सांगतो आपल्याला. आता बघा, नियोजन आयोग, नियोजन आयोग म्हणजे प्लॅनिंग कमिशन आपण म्हणतो त्याला. तर त्याच वेळेस लक्षात घ्या, जेव्हा नियोजन आयोग स्थापना झाला तेव्हा भारत स्वतंत्र झाला 1947 ला. ठीक आहे, आणि त्यानंतर 1947 ते 1950 पर्यंत ज्या काही समजा त्यांना काम करावं लागलं होतं, म्हणजे त्यामध्ये संविधानाचे काम आलं लक्षात, निवडणूक आयोग सुद्धा लागू झालेला होता. मग आपण हे लक्षात घ्या की नियोजन आयोग हे कोणत्या वर्षी स्थापन झालेला होता, तर लक्षात घ्या याची स्थापना येतं 1950 ला. 1950 ला अशा परत इतर कुठल्या गोष्टी आहे की ज्या लागू झालेल्या होत्या? एक म्हणजे निवडणूक आयोग, आले लक्षात. त्यानंतर येतोय काय, निवडणूक आयोग आलेला होता. दुसरं येतं आपलं सर्वोच्च न्यायालय, खऱ्या अर्थाने भारत सरकारच्या मालकीचं झालेलं आलं. त्यानंतर लक्षात घ्या, निवडणूक आयोग, संविधान आपलं लागू झालेलं होतं, आलं. संविधान लागू करण्यात आलं, ते तारीख येतं आपल्याला 26 जानेवारी 1950. आणि त्यानंतर हे चौथं क्रिया झाली आहे ती नियोजन आयोगाची, बरोबर. मग हे नियोजन आयोग
काय काम करत असेल तर ज्या पंचवार्षिक योजना होत्या ना आपल्या, की पूर्ण 5 इयर म्हणजे 5 वर्षाचं पुढचं प्लॅनिंग विकासाचं कसं करायचं हे केंद्र सरकार ठरवायचं. म्हणजेच पहिली योजना आपण 51 ते 56च्या अंतर्गत आणलेली आणि तुम्हाला विचारलेलं इकॉनॉमिक्स मध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे चला आता, की याचंच रूपांतर म्हणजे 1950 ला स्थापना झाली आणि त्याचं रूपांतर जर म्हणाल तर आज आपल्याला 2015 रोजी नीती आयोगामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे. आलं? नीती आयोग आलं. नीती आयोगामध्ये त्याचं रूपांतर झालेलं दिसतं. यासोबतच लक्षात घ्यायचं, मग आता नीती आयोगाचं रूपांतर कोणतं, तर 1 जानेवारी 2015 रोजी. मग नीती आयोगाचा पूर्ण फुल फॉर्म काय आलेला असेल ते तुम्हाला विचारलेलं आहे खऱ्या अर्थाने. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर नॅशनल इन्स्टिट्यूशन नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर, त्यामध्ये ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. आलं. नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा त्याचा पूर्ण नाव येतं. पण लक्षात घ्या त्याची सुरुवात कशी झाली आणि कसं झालं. एका दिवशी नीती आयोग जन्माला आलेला नाही. मग याचा अध्यक्ष कोण असतं नीती आयोगाचं, तर लक्षात घ्या आपले जे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदी ह्या नीती आयोगाचे हे अध्यक्ष आहेत. बरोबर. त्यांचे अध्यक्ष नरेंद्र मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. त्याचे उपाध्यक्ष कोण आहे तर सुमन बेरी. लक्षात, उपाध्यक्ष सुमन बेरी. त्यांचे उपाध्यक्ष येतात सुमन बेरी. ठीक आहे. तर हे लक्षात घ्या, तुम्हाला महत्वाचं आहे पाठ. ठीक आहे. आता येतो पुढे प्रश्न क्रमांक 30 किंवा 30 क्रमांकाचा प्रश्न. त्यांनी काय म्हटलंय, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आले का लक्षात. आता मोठे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने म्हटलं तर राजस्थान आहे. बरोबर. मग क्षेत्रफळामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो, जर राजस्थान जर पहिलं असेल तर. आलं लक्षात, हा एक. आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो आपण पुढे बघू आता. आलं लक्षात. तर बघा, महाराष्ट्र जरी उत्तर राजस्थान असेल आणि त्यामध्ये जर समजा एखादी प्रश्न विचारलं तर लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक इतका, रिकामी जागा इतका, व क्षेत्रफळाच्या दृष्टीने रिकामी जागा इतका क्रमांक लागतो. आलं लक्षात. जर रिकामी जागा आणि रिकामी जागा जर असं विचार केला आणि तो जर क्रम खाली दिलेला असेल तर बघा स्वतःच काय करायचं, अभ्यास करताना स्वतः प्रश्न क्रिएट करण्याचा प्रयत्न करायचा. हाच प्रश्न मला किती पद्धतीने विचारू शकतो आयोग. आलं लक्षात. हा एक. जर समजा त्यांनी असं जर विचारलं की सर्वात मोठे राज्य आहे विचारलं, म्हणजे मग याला असंही होतं की क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक या राज्याचं येतं, तर दुसरा क्रमांक रिकामी जागा या राज्याचं येतं. आलं लक्षात. म्हणजे शेवटी तुम्हाला पहिलं माहित असून दुसरंही माहित पाहिजे आणि तिसरंही माहिती पाहिजे. बरोबर. मग चला आता पुढे बघू. आता त्यामध्ये तर क्षेत्रफळानुसार राज्याचा क्रम कुठे बघा. क्षेत्रफळानुसार जर राज्य विचार केला आपण तर बघा त्यातलं पहिलं, दुसरं आणि येतं तिसरं राज्य. बरोबर. पहिला, दुसरा आणि तिसरं. मग पहिल्याचा क्रम किती येतो, पहिला येतो राजस्थान. महत्वाचा आहे मला प्रश्न इथे येऊन थांबलोय. दुसरा येतो तो मध्य प्रदेश आणि तिसरा क्रमांक येतो तो महाराष्ट्राचा. क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तिसरा आणि लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा. तो कोणता असेल तो पुढे बघूच, मी सांगेन. बघा आता राजस्थान जर विचारलं मग राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे, 342. बघा 342 239, 342 239. नाही लक्षात राहिलं ना 342 लक्षात ठेवू. ठीक आहे. त्यानंतर लक्षात 3,42,239 म्हणजे सरळ मोबाईलच्या आकड्यासारखं लक्षात ठेवा ना. 342 239 मोबाईलचा आकडा कोणाचाही असू द्या, कमीत कमी एका व्यक्तीला 4-5 लोकांचे मोबाईल नंबर पाठ असतात.
आपल्या मैत्रिणीचा, आपल्या जिवलग मित्राचा, हृदयाजवळच्या मित्र मैत्रिणीचा, सर्वांचा असतो ना. मग कितीही असू द्या, जर एक मुलगा असेल आणि 4-5 मैत्रिणी, मित्र मैत्रिणी असेल, तर असं झालं नाही की त्या मैत्रिणीचा कधी नंबर विसरला आहे. आलं लक्षात? म्हणजे लक्षात ठेवा, आपल्याला तो नंबर पाठ करण्यासाठी मित्रमैत्रिणीचा, म्हणजे अगदी हृदयाजवळचं म्हणत आहे. मित्रमैत्रिणी भरपूर असतात, पण जे हृदयाजवळचे असतात ना, मी त्यांचं म्हणत आहे. त्यांचा नंबर कधी मोबाईल नंबर पाठ करायची गरज नाही पडली. आता समजून घ्या तुम्ही. आलं लक्षात? मध्य प्रदेशचा बघा, 308 352. आलं लक्षात? म्हणजेच 3,08,352. सर्वात महत्वाचं 342 300 हा आकडा लक्षात ठेवा. 308 आणि इकडे लक्षात घ्या, महाराष्ट्राचा 307 आणि 713. एवढं लक्षात, म्हणजे 307 308 342. आलं लक्षात? तेवढं लक्षात घ्या. आता लोकसंख्येनुसार सुद्धा लक्षात घ्या, इथेच तुम्हाला लिहून देतोय की लोकसंख्येनुसार आलं लक्षात, त्यातला पहिलं आणि दुसरं राज्य म्हटलं तर पहिलं येतं उत्तर प्रदेश आणि दुसरं येतं परत आपला महाराष्ट्र. म्हणजे लक्षात घ्या, क्षेत्रफळानुसार महाराष्ट्र तिसरा आणि लोकसंख्येनुसार महाराष्ट्र दुसरा. पुढे चला. नंतरचा प्रश्न काय सांगतो आपल्याला, 31 क्रमांकाचा प्रश्न आहे. बरं, हा सायन्सचा येतो. आता बघा येतो सायन्स मध्ये काय म्हणू आपण. त्यांनी काय म्हटलेलं आहे की विषाणूमुळे न होणारा रोग कोणता? विषाणूमुळे. मग याच्यामध्ये आता रोगांचे प्रकार येतात, संसर्गजन्य, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य. आलं लक्षात? मग हे तिन्ही रोगांचं काय असेल प्रमाण, किंवा कोणता रोग कोणत्या पद्धतीचा असेल, हे तुम्हाला मी इथे आता सांगतो. लक्षात घ्या. आपण आता 4ही रोग बघू: डेंग्यू, गालफुगी, रेबीज आणि क्षयरोग. बरोबर. मग यामधला आपण ठरवायचा की विषाणूजन्य रोग म्हणजे विषाणूमुळे न होणारा रोग कोणता आहे. आलं लक्षात? म्हणजे याचा अर्थ इतर तो जर विषाणूमुळे होत नसेल तर एकतर जीवाणूजन्य असेल किंवा संसर्गजन्य असेल. पुढे बघा. ठीक ठीक. आता डेंग्यू जर विचार केला आपण, डेंग्यू हा कुठला विषाणूजन्य आहे. बरोबर. डेंग्यू हा विषाणूजन्य रोग आहे. मग याला हा कशामुळे तयार होतो, तर एडिस इजिप्ती हा डास आहे त्याच्यामुळे. एडिस इजिप्ती डास, त्याच्यामुळे हा डेंग्यू हा आजार तयार होतो आपल्याला. ठीक आहे. दुसरा येतो तो गालफुगी, हा संसर्गजन्य आहे. गालफुगी शक्यतो हा लहान मुलांमध्ये होतो. हा संसर्गजन्य आजार आहे. ठीक आहे. मग याला कारणीभूत कोणता असतो, तर पॅरामिक्सो व्हायरस. पॅरामिक्सो व्हायरस. पॅरामिक्सो व्हायरस हा आजार यापासून तयार होतो. बरोबर. म्हणजे यापासून हा आजार तयार होतो, हा विषाणू, त्याला एक कारणीभूत असणारा घटक. त्यानंतर येतो रेबीज, जो कुत्र्यांमुळे होतो. ठीक आहे. रेबीज हा सुद्धा विषाणूजन्य आहे. ठीक आहे. हा विषाणूजन्य आजार आहे रेबीजचा. आणि कुठे काम करतो, तुमच्या मज्जासंस्थावर, नर्वस सिस्टीम वरती काम करतो तुम्हाला. ठीक आहे. मज्जासंस्थेवरती इम्पॅक्ट, परिणाम करतो हा. मज्जासंस्थेवरती परिणाम करतो. त्यासोबत लक्षात घ्यायचं, आता येतो क्षयरोग. आणि हा क्षयरोग जर म्हणाल, बरोबर, तर क्षयरोग हा येतो जीवाणूमुळे तयार होतो, म्हणजे जीवाणूजन्य आजार आलेला असेल. क्षयरोग हा जीवाणूजन्य जीवाणूजन्य आजार आहे. आणि याला जर समजा ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण टीबी पण म्हणतो आपण, बरोबर, ट्युबरक्युलोसिस. आता हेच झालेलं आहे, तुम्हाला आलं लक्षात. त्यानुसार लक्षात घ्या, इतरही काही आजार आहेत, तर मी तुम्हाला टेलिग्रामला पण टाकतो, किंवा इथे सुद्धा लक्षात घेऊन घ्या. बघा, इतरही आजार काय, इथे 4च विचारले असं नाही. कावीळ तुम्हाला माहिती आहे, हा पाण्यामुळे होणारा आजार, हा विषाणू असतो पाण्यामुळे. आलं लक्षात. तो कारणीभूत विषाणू येतो. त्यासोबत
अतिसार म्हणजे त्याला आपण काय म्हणतो की एक लूज मोशन तयार होतो लागतं, त्याच्यामुळे तो कशामुळे होतो तो बघा आता. अतिसार ज्याला आपण लूज मोशन, बरोबर, त्याला जीवाणू आणि विषाणू हे दोन्ही कारणीभूत येतात त्याला. म्हणजे चुकीच्या पद्धतीने काही खाण्यात आलेलं असेल किंवा घाण स्वच्छ अन्न नसेल तर. त्यानंतर येतो विषम ज्वर, बरोबर, हा जीवाणूमुळे होतो. हा सुद्धा तुम्हाला जीवाणूमुळे होतो. लक्षात, विषम ज्वर. ठीक आहे, यामुळे लक्षात घ्या की हे आजार कशा कशा पद्धतीने होतात ते. ठीक. आता येतो तो महत्वाचा प्रश्न आहे, 32 क्रमांकाचा प्रश्न. हा प्रश्न बघा, राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही. तर लक्षात घ्या, आता हा प्रश्न तुम्ही म्हणाल, बरेच विद्यार्थी म्हणतात की मास्तर नेहमी म्हणतात की एमपीएससीचा अभ्यास करा किंवा कंबाईनचा अभ्यास करा. म्हटलं होतं तुम्हाला, आणि नेहमी मी तेच सांगतो की पोलीस भरती करणारा मुलगा पोलीस होण्याची फार शक्यता कमी असतं, जो मी पेपरसाठी म्हणत आहे. शेवटी फिजिकलची तयारी तुम्हाला करावंच लागणार आहे, पण अभ्यास तुमचा हा थोडा जास्त पातळीवरचा असायला पाहिजे. बघा, त्याचं उदाहरण हे कधी 2024चा पेपर आहे, अजून तर आता 2026चा पेपर व्हायचा आहे. याची काठिण्य पातळी कशी असणार आहे अजून आपल्याला माहिती नाहीये, कशा पद्धतीने घेणार तेही माहिती नाहीये. आलं लक्षात. आणि नक्कीच काठिण्य पातळी जर विचार केला ना, तर 24 साली झालेला पेपर जो आहे हा 26ला म्हणजे 25ची परीक्षा, 25ची जाहिरात 26ला फिजिकल होत आहे, तर नक्कीच मित्रांनो जास्त असणार आहे. मला कारण दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढत जात आहे, तर त्या अनुषंगाने का होईना तुम्हाला ते विचारू शकतात. ठीक आहे, पुढे बघा. आता हा प्रश्न लक्षात घ्या, त्यांनी काय म्हटलेलं आहे की राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही. आता हा प्रश्न लक्षात घ्या आणि तुम्हाला असाच प्रश्न कुठे आलेला आहे ते सांगतो. ठीक आहे, हा पेपर कोणत्या वर्षीचा आहे प्रत्येकाने लक्षात घ्या. बघा, महाराष्ट्र गट क सेवा पूर्व परीक्षा 2018, 10 जून 2018 झालेला पेपर. आता बघा, यामधला सुद्धा प्रश्न क्रमांक 31 आहे. आता हा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही म्हटलेला आहे. आणि त्यांनी प्रश्न कसा विचारलेला आहे इथे आहे, कोणती राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही म्हटलेला आहे. प्रश्न आहे ना मिळता जुळता, यामध्ये काही बदल आहेत का? शेवटी पर्याय पण तेच आलेले आहे, खर्च पद्धती, उत्पन्न पद्धती, उत्पादन पद्धती. आलं, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाची अंदाज पद्धती नाही, म्हणजे याचा अर्थ राष्ट्रीय उत्पन्न कोणत्या पद्धतीने मोजल्या जात नाही किंवा मोजल्या जातात. आलं, ज्या पद्धतीने पेपर काढलेला असेल ना, तो नक्कीच एक पोलीस अधिकारी आहे. आलं लक्षात. आणि त्यांनी एमपीएससी मध्ये खूप चांगल्या पद्धतीची पातळी असेल किंवा खूप टॅलेंटेड अधिकारी असेल, म्हणून लक्षात घ्या मित्रांनो. आणि हा प्रश्न कधी आलेला आहे लक्षात घ्या, हा 2018ला आहे. आणि दुसरा आज तुम्हाला जो विचारलेला आहे हा 2024ला आलेला आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्या अधिकाऱ्यांनी काढलेला असेल त्यांनी नक्कीच एमपीएससी चे पेपर चाललेले असेल असं नाही, बरोबर आहे. म्हणून आता तुम्ही ठरवा तुम्हाला कसा अभ्यास करायचा ते पुढे. ठीक आहे, आणि काही अडचण आल्यास मी आहेच, काळजी करू नका. जरी एमपीएससी तयारी करायची असेल, हेच महत्वाचं असतं की मुलांसाठी देण्यासाठी मास्तरला जास्त मेहनत घ्यावं लागतं कधी पण. आलं लक्षात, दिवस रात्र झटावं लागतं, तेव्हा कुठे तुम्हाला सहज देतोय. हे विनाकारण देऊ शकत नाही, पडताळणी करू, किती पेपर चाळावा लागतो, किती अभ्यास करावा लागतो. अजून बरेच आहेच पुढे पुढे आपण जसं जाऊ ना तसं बघूच. फक्त तुम्ही स्वतःच्या मनाशी लक्षात ठेवा की नाही, माझी अभ्यासाची पातळी मला वाढवायची आहे की परत खाली घेऊन जायचं आहे. तो काळ गेला रे की सर्वात लांब नदी कोणती, सर्वात लहान नदी कोणती, ह्या नदीची लांबी, त्या नदीची लांबी, किंवा सर्वात उंच पूल, सर्वात लहान पूल, उंच शिखर, लहान शिखर, तो काळ गेला. आता तुम्हाला थोडं डोक्याला झिंझिण्या येईल किंवा डोक्याला थोडं ताण पडेल असेच प्रश्न येतात. ठीक आहे, चला बघा. आधी तर लक्षात घ्या राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच काय. पुढे बघा, आता तुमच्यासाठीच हा पेपर मी खऱ्या अर्थाने दाखवलं की नाही. मी म्हणणं महत्वाचं नाही, आलं लक्षात. बघा, आहे मी म्हणणं महत्वाचं नाही, महत्वाचं काय आहे तुम्हाला पुरावा दाखवणं. एकतर बाप दाखव नाही तर श्रद्ध कर, सरळ सरळ मन लागू होतं या ठिकाणी. पुढे बघा, आता आता त्यांनी म्हटलेलं आहे, बघा,
उत्पन्नाची पद्धती नाही म्हटलेलं आहे. राष्ट्रीय उत्पन्न अशी कोणती नाहीये? तर बघा, उत्पादन पद्धती आहे, उत्पन्न पद्धती आहे, खर्च पद्धती आहे, आयात निर्यात ही पद्धती नाही आहे इथे. आलं लक्षात? म्हणजे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय येईल? आयात निर्यात पद्धती. पण लक्षात घ्या, आता राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय ते महत्वाचं आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न जर म्हणाल तर राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका आर्थिक वर्षात, म्हणजे आपलं आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल ते 30 मार्च पर्यंत, 31 मार्च पर्यंत, ठीक आहे. तर हे आर्थिक वर्षामध्ये तर लक्षात घ्या की ज्या काही वस्तू आणि सेवाचं उत्पादन होतंय, आलं लक्षात, वस्तू आणि सेवा ज्या काही समजा उत्पादन केलं जात आहे, तर या सर्व वस्तूंचं जेव्हा ते मूल्य काढलं जातं तेव्हा त्याला राष्ट्रीय उत्पन्न म्हटलं जातं. आता काय आहे कसं काय एवढं डीपमध्ये जाऊ नका, तुम्हाला एवढं विचारणार नाही. आलं लक्षात? त्याच्यामुळे फक्त एवढं लक्षात ठेवा, ह्या पद्धती कोणत्या आहे आणि कोणत्या नाही पाठ करून टाका. विचारू शकतात. खर्च पद्धत, उत्पन्न पद्धत आणि उत्पादन पद्धत. होऊ शकेल एखादी एकच पद्धत देईल किंवा खालीपैकी कोणती पद्धत आहे, 3 पद्धती वेगवेगळ्या देऊन देईल कुठल्याही. तर त्यामुळे लक्षात घ्या, पाठ करून ठेवा. त्याच्यामध्ये काही वेगळं लिहिण्याचं नाहीये. फक्त एक लक्षात ठेवा, उत्पादन पद्धतीलाच मूल्यवर्धित सुद्धा म्हटलं जातं. हा एक शब्द लक्षात ठेवायला. इथे मूल्यवर्धित आलं, त्याला सुद्धा तेच म्हटलं जातं. पुढे बघा आता येतो 33 क्रमांकाचा प्रश्न. आता आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली हे दाखवलेलं आहे तुम्हाला. आता बघा, ज्यांनी स्वराज्य रक्षक संभाजी सिरियल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल हे बघितलेली असेल तर त्या दृष्टीने लक्षात ठेवा, तुम्हाला प्रश्न आहेत ते ज्या वेळेस छत्रपती संभाजी महाराज, आपले छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज दोघेही जण ज्या वेळेस आग्र्याच्या भेटीसाठी औरंगजेबाकडे जातात आणि त्यांच्या एक वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना बोलवलेलं असतं महाराजांना. मग त्यावेळेस लक्षात ठेवा की ज्या वेळेस महाराज आणि संभाजी महाराज त्यावेळेस छोटे असतात, हे दोघेही ज्यावेळेस जातात त्यावेळेस त्या दरबारामध्ये ज्यावेळेस उभे राहतात, तुम्ही सिरियल मध्ये बघितलेलं असेल आणि इतिहासामध्ये वाचलेलं पण असेल, त्यावेळेस सर्वांच्या मानाखाली असतात. का बरं? कारण आलमगीर पधार हे म्हणतात. मला लक्षात, औरंगजेबाला त्यांनी पदवी दिलेली आहे कारण औरंगजेब हा पुढे बसलेला असतो. तर त्यावेळेस आलमगीर पधार हे ज्यावेळेस म्हणतात याचा अर्थ औरंगजेबाने ती पदवी लावून घेतलेली आहे स्वतःला आलमगीर. आलं लक्षात? औरंगजेब. आणि आलमगीर म्हणजेच काय, तर त्याला म्हणतो की जगाचा बादशाह. आलं? पूर्ण हिंदुस्थानचा नाही तर पूर्ण जगाचा मी बादशाह आहे, आलमगीर हा त्याचा अर्थ होतो. हा त्यांनी लावून घेतलेला असतात. मग आता एक लक्षात घ्या, हे तर झालं. मग बाबर कोण होता, शहाजहान कोण होता, अकबर कोण होता, बरोबर, ते पण आपण समजून घेऊ. कारण खऱ्या अर्थाने मुघल साम्राज्याची स्थापना तर बाबर पासून झालेली आहे. आलंय. त्यानंतर शहाजहान, तुम्हाला माहित आहे शहाजहान असा माणूस की मुमताज साठी त्यांनी आपलं ताजमहल बांधलेला होता, बरोबर, आपल्या पत्नीसाठी, बरोबर. एक आणि अकबर हा असा व्यक्ती की ज्याने लढाईनंतर फतेहपूर सिक्री, बुलंद दरवाजा हा सुद्धा त्यांनी बांधलेला आहे. मग पुढे आपण आता एक एक बघू कसं कसं काय काय आलेलं, कुणी कुणी काय काय. याच्या व्यतिरिक्त जर समजा परत त्यासोबत पानिपतची लढाई सुद्धा तुम्हाला अकबर आणि बाबरच्या काळात झालेली दिसते. आलं, पुढे बघू आपण. ठीक आहे. आता लक्षात घ्या, आता औरंगजेब हा कोण होता? आपण नेहमी इतिहासामध्ये वाचतो औरंगजेब की ज्यावेळेस की असे आपण वाचतो की औरंगजेबाची इज्जत लुटली गेलेली होती छत्रपती संभाजी महाराजांकडून. कारण बुरहानपूरला शेवटी त्यांनी पगडी ठेवली ना खाली. आलं लक्षात की जोपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांना पकडणार नाही किंवा त्यांना शिक्षा देणार नाही तोपर्यंत मी पगडी घालणार नाही. आणि शेवटीपर्यंत तो गेला, मातीमध्ये गेला, पण शेवटीपर्यंत त्याला पगडी घालता आली नाही. कारण त्यांनी घेतलेली शपथ ही पूर्णच झालेली नाहीये. तो आला तर होता महाराष्ट्रावरती किंवा दख्खनवरती चालून, पण शेवटी छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला बुरहानपूर म्हणजेच काय, त्याला बुरहानपूरची खिंड म्हणतात, त्याला उत्तरेलाच थांबवलं. कारण भारताचं की दक्षिण भारताचा प्रवेशद्वार आपण बुरहानपूरच्या खिंडीला म्हणतो, तर त्याच ठिकाणी शेवटी त्याला दक्षिणेला येऊच दिलं नाही. आलं लक्षात? तर त्यावरून एक लक्षात ठेवा. तर पुढे बघा, आता शहाजहानचा मग हा कोण होता, तर शहाजहानचा मुलगा. आलं लक्षात? शहाजहान, आलं, शहाजहानचा मुलगा होता तोच म्हणजे औरंगजेब, बरोबर. मग यावरून एक लक्षात घ्या की त्यांनी म्हटलं की शहाजहानचा मुलगा होता. मग यांनी काय केलं असेल, तर बघा बीबी का मकबरा हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी दिसतो, बरोबर आहे. याने
लक्षात घ्या, औरंगजेब हा शहाजहानचा मुलगा. आलं लक्षात. मग शहाजहाननी जसं ज्या पद्धतीने ताजमहल बांधलेला होता, तसंच औरंगजेबाने बीबी का मकबरा सुद्धा बांधलेला आहे आज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी. आणि हुबेहूब तुम्ही म्हणाल तर ताजमहलची कॉपी ही औरंगजेबने केलेली आहे. आलं लक्षात. ज्या पद्धतीने त्यांनी केलेलं असेल ते एक. त्यानंतर येतो आपण, आणि यांनीच पदवी ही आलमगीर लावून ठेवलेली आहे स्वतःला. आलमगीर, पूर्ण हिंदू जगाचा बादशाह म्हटलं गेलं, त्याचा अर्थ असा होतो. ठीक आहे. आता येतो त्यानंतर बाबर. बरोबर. तर बाबर बघा आता. ठीक आहे. तर बाबर कोण होता? तर बाबर लक्षात घ्या, हा मुघलांचा संस्थापक, म्हणजे मुघल साम्राज्याची संस्था म्हणजे त्यांनी स्थापन केलेलं. आलं लक्षात. मुघलांचा संस्थापक म्हणू शकतो आपण त्यांना. ठीक आहे. किंवा मुघल साम्राज्याचा संस्थापक हा असा बाबर. आणि बाबरच्या काळातच पहिली पानिपतचं युद्ध झालेलं होतं. पहिली पानिपत लढाई. आहे लक्षात. तर मी किती तारीख, त्याची तारीख लक्षात विचारू शकतात. 20 एप्रिल 1526. 20 एप्रिल 1526 रोजी ही तुम्हाला पहिली पानिपतची लढाई झाली. आणि कोणामध्ये झाली असेल तर लक्षात घ्या, इब्राहिम लोधी. इब्राहिम लोधी आणि त्याच्या विरुद्ध होता तोच म्हणजे बाबर. ठीक आहे. इब्राहिम लोधी विरुद्ध बाबर लढलेला होता. पण लक्षात घ्या, यामध्ये पराजय कोणाचा झाला किंवा पराभव कोणाचा झाला असेल तर तो इब्राहिम लोधीचा पराभव झाला. हा हारला आणि हा बाबर जिंकला त्यावेळेस. आणि त्याच दृष्टिकोनातून पहिल्या लढाईनेच खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर मुघल भारतामध्ये यायला सुरुवात झाली होती आणि आपली सत्ता स्थापन केली त्यांनी. हा एक. तसंच लक्षात ठेवा की जर समजा आता मुघलांनी इब्राहिम लोधीचा पराभव करून भारतामध्ये पाऊल ठेवलं, त्याच दृष्टिकोनाने मुघलांचा पराभव करून ब्रिटिशांनी जर पाऊल ठेवलेला असेल तर ते येतं ते प्लासीचं युद्ध. आलं. 1757 रोजी. लक्षात ठेवा हा मुद्दा, किंवा लिहून ठेवून द्या तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे. आता हे पहिली लढाई मग कोणाच्या काळात झाली तर बाबरच्या काळात. आले लक्षात. आता लक्षात घ्या, दुसरी लढाई कोणाच्या काळात झाली तर इथेच उत्तर दिलंय, अकबरच्या काळात झालेली दिसते दुसरी लढाई. म्हणजेच इथे लिहा अकबर. त्याच्या काळामध्ये पानिपत टू, पानिपत दुसरं युद्ध झालेलं होतं अकबरच्या काळात. आणि ती कधी त्यांना 5 नोव्हेंबर 1556. 5 नोव्हेंबर 1556 रोजी हे युद्ध किंवा ही लढाई झाली. आणि लक्षात घ्यायचं, हे कोणामध्ये तर अकबर आणि हेमू मध्ये झालेलं होतं. लक्षात. अकबर आणि हेमू. मग हेमू कोण होता हा? तर हेमू जर बघायला गेलं तर आदिलशहाचा प्रधानमंत्री होता. आदिलशाही ज्यावेळेस होती ना त्यावेळेस त्याचा प्रधानमंत्री. तर यामध्ये जिंकला तो अकबर आणि हेमू या लढाईमध्ये मारल्या गेला, म्हणजेच पराभव झाला. हेमूचा पराभव झाला या ठिकाणी. ठीक आहे. आणि त्याच वेळेस लक्षात घ्यायचं, अकबरने सुद्धा काय केलं, 1673 मध्ये अकबराने 1673 मध्ये जी फतेपूर सिक्री आहे, म्हणजे आजही समजा उत्तर प्रदेशमध्ये गेले, आग्र्याच्या जवळच त्यांनी अकबराने ते शहर वसवलेलं आहे फतेपूर सिक्री. तर त्या ठिकाणी लक्षात घ्या, तर फतेपूर सिक्री हे शहर आणि त्या ठिकाणी बुलंद दरवाजा म्हणून खूप मोठी वास्तू आहे. तर ती वास्तू त्यांनी त्यावेळेस स्थापन केलेली. परत बऱ्याच मूवीमध्ये, परदेश मूवी म्हणा, सर्व मूवीमध्ये किंवा दाखवलेला आहे, किंवा पर्यटन स्थळ पर्यटक जातात. आग्र्यापासून जवळच आहे. तर त्याच ठिकाणी यांनी फतेपूर हे शहर वसवलं. फतेपूर सिक्री. आणि याच ठिकाणी त्यांनी बुलंद दरवाजा याच ठिकाणी बांधलेला आहे. त्यानंतर आपण पुढे जातो. पुढे येतं आता शहाजहान. आता शहाजहाननी काय काय केलं ते बघा. सर्व जगाला माहिती आहे की शहाजहाननी मुमताजसाठी ताजमहल बांधलेला आहे. पण हा एकच नाहीये, बरोबर. अजूनही इमारती बांधलेल्या आहेत, बरोबर. यांनी पत्नी मुमताज त्याकरिता त्यांनी आग्रा येथे ताजमहल बांधला. आग्रा येथे ताजमहल जगातल्या 7 आश्चर्यांपैकी ते एक मानलं जातं. ठीक आहे. ताजमहल. त्यासोबत दिल्ली येथे जामा मस्जिद, बरोबर. दिल्ली येथे जामा मस्जिद. आणि परत दिल्लीला लाल किल्ला सुद्धा आहे आज. तो सुद्धा शहाजहानच्याच काळातला आहे. ठीक आहे.
ह्या इमारती त्यांनी बांधलेल्या आहेत. आता येतो प्रश्न क्रमांक 34. प्रश्न क्रमांक 34 काय सांगतो आपल्याला, लक्षात घ्या. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. बरोबर. हे जे गीत आलेलं आहे तर हे गीत कोणी लिहिलं हे त्यांनी लिहिलेलं आहे. बरोबर. जय जय महाराष्ट्र माझा आपण प्रत्येक वेळेस जेव्हा महाराष्ट्र स्थापना गीत म्हणून त्यावेळेस आपण हे गीतो किंवा ऐकतो आपण प्रत्येक जण, त्यावेळेस लक्षात ठेवा. आता कुसुमाग्रज कोण आहे आपण पुढे डिस्कस करूच. केशवसूत कोण आहे ते पण आपण पुढे बघूच. आणि याचं जर गीत जर बघायला गेलं तर गीतकार कोण म्हणतात, राजा बळे. त्याचं उत्तर आहे ते राजा बळे. त्यासोबतच संगीत दिलेलं होतं श्रीकांत ठाकरे यांनी. तर बघा आता पुढे हे गीत येतं म्हणजेच राजा बळे यांनी, बघा हे गीतकार, ठीक आहे. जय जय महाराष्ट्र माझा हे गीत त्यांनी गायलेलं आहे. हा गीतकार आहे ते. आणि त्यासोबत संगीत जर म्हणाल तर श्रीकांत ठाकरे यांनी दिलेलं आहे. बरोबर. श्रीकांत ठाकरे यांनी त्यावेळेस संगीत दिलेलं. बरोबर. हा एक मुद्दा म्हणजे राजा बडेचा तुम्हाला माहिती मिळाली. आता बघा कुसुमाग्रज कोण होते, नारायण सुर्वे कोण होते आणि केशवसूत कोण होते हे लक्षात घ्या. तुम्हाला कधी विचारलेलं आहे की कुसुमाग्रज ही टोपण नाव किंवा ही पदवी कोणाला लावल्या जातात, बरोबर. किंवा हे मूळ नाव किंवा त्यांचं मूळ नाव दिलेलं असतं तर ते त्यांना हे कोणत्या पदवीने ओळखल्या जातात किंवा कुठल्या टोपण नावाने ओळखल्या जातात किंवा वरती तुम्हाला टोपण नाव देईल तर खालील हे टोपण नाव कोणत्या व्यक्तीसाठी लावलं जातात असं विचारू शकतो. ठीक आहे. पुढे केशवसूत सुद्धा तसंच आहे. पुढे बघा आता कुसुमाग्रज. कुसुमाग्रज हे कोणाला लावलं जातं तर लक्षात घ्या. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर, ठीक आहे, या व्यक्तींसाठी लावलं जातं. विष्णू वामन शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर या व्यक्ती यांच्यासाठी लावले जातात. मग हे कोण आहे तर लक्षात घ्या. हे एक कवी आहे, म्हणजे कवी आहे जे म्हणजे खूप चांगल्या पद्धतीचे म्हणजे यांचे कविता संग्रह सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहे, आपण वाचलेले आहे बऱ्यापैकी. लक्षात. मग यांना आता पुरस्कार कोणते मिळाले ते लक्षात घ्या. त्यांना 3 पुरस्कार, एक साहित्य अकादमी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. त्यासोबतच लक्षात घ्या यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. बरोबर. ज्ञानपीठ पुरस्कार. आणि त्यानंतर परत तिसरा पुरस्कार येतो पद्मभूषण मिळालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हे तिन्ही पुरस्कार मिळालेले आहेत त्यांनी. आणि कोणत्या वर्षी? हा 1974 ला. याला आता 50 वर्ष पूर्ण झाले. हा येतो 1987 ला. ठीक आहे. ज्ञानपीठ पुरस्कार आणि पद्मभूषण येतो 1991 ला. आले. कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर किंवा वि वा शिरवाडकर म्हटलं जाते यांना. ठीक आहे. पुढे बघा आता पुढचे येणारे ते व्यक्ती आहे ते म्हणजेच नारायण सुर्वे यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. नारायण सुर्वे यांना, ठीक आहे, यांना पद्मश्री पुरस्कार, ठीक आहे, पद्मश्री मिळालेला आहे आणि तो 1998 ला 1998. आणि त्यानंतर केशवसूत हे महत्वाचे. जसे कुसुमाग्रज तसेच केशवसूत. लक्षात घ्या. केशवसूत यांचं नाव काय तर कृष्णाजी केशव दामले. त्यांचं पूर्ण नाव कृष्णाजी केशव दामले. हे कृष्णाजी केशव हे. आणि यांना आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणतात. आधुनिक मराठी कवितेचे जनक, आधुनिक मराठी कवितेचे जनक. आता पुढचा प्रश्न लक्षात घ्या. 35वा. आता 35 आपण प्रश्न कव्हर करत आलोय 35 पर्यंत, तर आपलं थोडे 34 पर्यंत. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे आता आपण
35 पासून ते पुढे तर आपण येत्या त्या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, कारण हा व्हिडिओ मग खूप लांब होऊन जातोय तुम्हाला आणि बघायला सुद्धा अवघड येतो. त्यामुळे प्रत्येक पेपर मी 2 ते 3 व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण पुढच्या पेपरला म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये हा पेपर पूर्ण होऊन जाणार. त्यानंतर आपण नागपूर शहराचा पेपर घेणार आहे. नागपूर ग्रामीण आणि नागपूर शहर ह्या पद्धतीने मी कव्हर करत जाणार आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या की हा व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत असेल तर त्यांनी सुद्धा सबस्क्राईब करा आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच या चॅनलला लाईक सुद्धा करा, शेअर सुद्धा करा आणि तुमचं मत तुम्हाला कसं वाटतं हे जे आपण देतोय की तुम्हाला खरंच सोपं जात आहे का, अभ्यास करायची वेगळी गरज पडत आहे का किंवा तुम्हाला कसा फायदा होत आहे ते नक्की तुमच्या एका कमेंटद्वारे कळवण्याचा प्रयत्न करा आणि पुढच्या व्हिडिओला आपण नक्की भेटू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.